Elegance you admire. Efficiency that inspires. Now in stylish new colors. Fascino. Fashion takes you farther. Revs your heart, Yamaha. Smart Sound. पक्षाच्या निर्णय आता पुढच्या 2-3 दिवसांमध्ये होणार आहे आणि तेव्हा नक्की होईल की भंडारा ही सीटच्या विषयी कोण होणार. पण असं आम्हाला 2018च्या पोटनिवडणुकीत तुम्ही म्हटलं होतं की 2019ची निवडणूक तुम्हीच लढणार आणि तुम्ही सगळं असताना अजून का बरं झाले जात आहे. असं आहे की मी उभा राहायला नेहमी तयार असतो, कारण हा भंडारा गोंदिया जिल्हा माझा स्वतःचा गृह जिल्हा आहे आणि ही सीट पारंपरिक मी मागील 30 वर्षापासून लढवता आलेलो आहे आणि म्हणून उभा राहायला माझी काही हरकत नाही. फक्त मी वर्तमान राज्यसभाच्या सदस्य आहे, अजून 3 वर्ष माझी मुदत शिल्लक आहे, म्हणून पक्षाची परवानगी मिळाली तर मी नक्की उभा राहणार. पक्षाचा खासदार कमी करून एक वाढवणं, त्याच्यापेक्षा पक्षाला दोन्ही मिळू शकेल त्याचाही विचार चालू आहे. अजून अंतिम निर्णय कुठलाही झालेला नाही. एक चर्चा अशी चालू आहे की तुम्ही जर उभे झाले नाही तर तुमच्या धर्मपत्नी आहेत त्यांना संधी मिळणार. असं आहे की हे सर्व चर्चा कुठून येते, काही लोक चर्चा करतात, त्या कार्यकर्ते करतात, आमचे खासदार साहेब आहेत ते पण सुचवतात की तुम्ही त्यांना उभा करा. ठीक आहे, अशा गोष्टी अजून राजकारणामध्ये आम्ही निर्णय अजून जोपर्यंत होईपर्यंत तुम्हाला काही सांगणं योग्य नाही. पण आमची इच्छा अशी म्हणजे आम्ही दोन्ही राहणं यामध्ये एक आमची घराची इच्छा कमी आहे आणि व्यावहारिक पण आहे. आज मी असताना सगळ्यांनी आमच्या घरातल्या लोकांनी पण त्यामध्ये राहणं काही योग्य नाही. भंडाऱ्याच्या सीटबद्दल काय सांगाल, किती शिवाय तुम्हाला राष्ट्रवादी जिंकेल? 101% ही जागा राष्ट्रवादीचीच राहणार आणि निवडून परत येणार, त्याच्यात काही कोणाला शंका नाही. आज इथे मागच्या म्हणजे एक 7-8 महिन्या अगोदर जेव्हा पोटनिवडणूक झाली आणि आमचे सहकारी मधुकर कुकडे निवडून आले, त्यावेळीस वातावरण जे होतं आणि आज आहे त्यामध्ये मला तर अजून आज अधिक चांगला वातावरण आज नजर येऊन राहिलं आहे. पण मुख्यमंत्र्यांनी तर शरद पवारांना जे बोललेलं आहे की त्यांनी सगळे हवा पाहून मागे घेतले आहे, माघार घेतली आहे. आता असं आहे राजकारणामध्ये, आता असे टोले मारणं, टोमणे असे काय तुम्ही असं बोलले ना असं उत्तर देणं हे त्याचं चालत राहते, त्याला काय कोणी सिरियसली घेत नाही. शरद पवार या राज्याच्या आणि देशाचा जाणता राजा आहे, त्यांच्याबद्दल लोकांना मान आहे आणि म्हणून असं हलका भाषेमध्ये शरद पवारांच्या बद्दल किमान मुख्यमंत्र्यांनी अशा म्हणजे टोला मारू नये अशी आमची त्यांना सूचना आहे. मोठे लोकांच्या एकमेकांचा काही अजून त्यांनाही शरद पवारच्या उंचीपर्यंत पोहोचण्यामध्ये खूप अजून प्रवास बाकी आहे, म्हणून त्यांनी शरद पवारांना सल्ला देऊ नये. लोक किती जागा निवडून येतील आपल्या राष्ट्रवादी आणि म्हणजे असं आहे, मी आता काही भविष्यवाणी करू इच्छित नाही कारण मला ज्योतिष माहीत नाही, पण एवढा सांगू शकतो की भाजप सेनाची युती आणि आमची काँग्रेसची आघाडी नक्की आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त सीट आमची येणार ही मी तुम्हाला आज खात्रीपूर्वक सांगू शकतो. प्रश्न नाना पटोले यांनी Press the bell icon on the YouTube app and never miss another update.